वसुतं देवं कंसचाणूर्यमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। ज्या साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या अत्यंत असीम अशा कृपा प्रसादाने संपन्न होणारा सोहळा, सूत्रसंचालक आमचे स्नेही रुपेश शास्त्रींनी आपल्याला फार टाळ्या वाजवायला लावलेल्या आहेत. मला असं म्हणायचं आहे, आता फार टाळ्या वाजून मला तुम्हाला त्रास द्यायचा नाही, पण भगवंताच्या नामाच्या उच्चारानं आपण आपली ऊर्जा वाढवू शकतो. अंतःकरणातील विविध प्रकारचे जे दोष आपल्याकडे साठवलेले आहेत, हे सर्व दोष आपण बाहेर घालून परमेश्वराचं अधिष्ठान अंतःकरणामध्ये निर्माण करायचं असेल, एकदा पंचकृष्णांचा जयघोष करू आणि आपलं अंतःकरण खऱ्या अर्थानं ईश्वरीय ज्ञानासाठी या ठिकाणी सन्मुख करूयात. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय, श्री दत्तात्रेय महाराज की जय, श्री चक्रपाणी महाराज की जय, श्री गोविंद प्रभु महाराज की जय, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. वा, मला असं वाटलं होतं की जयघोष अजून मोठ्याने होईल. मी अनेकांचे चेहरे पाहत होतो. बऱ्याच जणांचा समज असा झालेला असतो की माईक ज्याच्याकडे त्याने जयघोष करायचा, आपण फक्त टाळ्याच वाजवायचे. आत्मोद्धार असा होत नाही. आत्मोद्धारासाठी स्वतः प्रयत्न करावा लागतो. प्रपंच दुसऱ्याकडे पाहून करता येतो, परमार्थाला मात्र स्वतःकडेच पाहावं लागतं. अध्यात्मातला एक महत्त्वाचा संदेश मी दिला. ज्ञानपीठावरची ज्येष्ठ मंडळी आहे, आपणा सर्वांच्या वतीनं अधिष्ठानाला अभिवादन करतो. आचार्य श्री नागदेवांच्या पासून आज पावेतो ही ज्ञान परंपरा समृद्ध करणारे सर्व आदरणीय आचार्यगण, श्री कवीश्वर परंपरा, श्री उपाध्य परंपरा आणि श्री पारिमांडल्य परंपरा, या तीनही कुलपरंपरेच्या सर्वच वंदनीय ज्येष्ठ श्रेष्ठ आचार्यांना साष्टांग दंडवत करून आज आपल्या या धर्मवार्तेला आपण सुरुवात करीत आहोत. श्रीकृष्ण लीळामृत धर्मवार्ता, धर्मवार्तेचा गोड असा सांगता समारोह संपन्न होतो आहे. याचसाठी केला होता अट्टहास, आजचा दिस गोड व्हावा. या आयोजकांनी फार संयुक्तिक काम केलं. बापू, प्रास्ताविकही तुम्हीच करा, तुमच्या प्रवचनाचा समारोपही तुम्हीच करा आणि सगळं उरकून एकदा म्हणजे व्यासपीठावरच्या कार्यक्रमाला आम्हाला सगळं मोकळं करून द्या. ते सगळं काम जे गरम पाणी वेगळ्या नळाला नको, ते एकाच नळात गरम पाणी, तिथेच गार पाणी, काय करायचं ते तुम्ही तुमचं बघा. माणूस फार हुशार असतो. सगळ्या गोष्टी एकत्रित दिलं की काम सोपं होऊन जातं. आपल्या सोयीनं वागणारी माणसं असतात, परंतु त्यालाही आपल्याला गोड करून घेता आलं पाहिजे. जीवनात असे अनेक क्षण असे असतात. ज्ञानपीठावर वंदनीय आचार्य आहेत. दीप प्रज्वलनाचा सोहळा सुरू होता आणि आदरणीय आचार्य श्री ज्ञानबाबा म्हणाले, बापू तुम्हीच तर ज्ञान म्हणजे याचं काम करत आहात, ज्ञानप्रकाशाचं काम तुम्हीच करताय. म्हटलं बाबा असं नाही, मेणबत्तीचं काम जरी माझ्याकडे असलं तरी येणारी ऊर्जा आपल्याकडून येणारी आहे आणि म्हणून ही सगळी वंदनीय मंडळी इथे दीप प्रज्वलनासाठी समोर. या सगळ्यांना कृतार्थतेने दंडवत करतो आणि आजच्या धर्मवार्तेकडे येतो आहोत. श्रीकृष्ण लीळामृत, असंख्य ग्रंथ आहेत कृष्ण भगवंताच्या जीवनावरचे. प्रत्येकाने कृष्ण आपापल्या पद्धतीनं मांडलेला आहे. भागवतातला कृष्ण वेगळा आहे, हरिवंश पुराणातला कृष्ण वेगळा आहे, पांडव प्रताप म्हणजे प्रताप ग्रंथामध्ये दिसणारा कृष्ण वेगळा, महाभारतातलं कर्तृत्वच वेगळं. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू जेव्हा बोलतात ना 12व्या शतकामध्ये महादाईसा सोबत, भक्तजनांच्या सोबत, महादाईसा प्रश्न विचारते, जी सर्वज्ञांचं वास्तव्य भोगनारायणाच्या मंदिरामध्ये पैठणला आहे. 12व्या शतकाची अशी सकाळची एक दिवसाची ही वेळ आहे. धर्मवार्ता प्रारंभ होते आहे महादाईसाच्या प्रश्नानं आणि महादाईसा विचारते, जी ही सगळी मंडळी हे वेदभक्ते श्रीकृष्ण भक्तीची उपासना करताना दिसतात आणि आम्ही श्रीकृष्ण भक्तीची उपासना करतो, मग त्यांच्या आणि आमच्या भक्तीत फरक काय आहे? त्यांना काय प्राप्त होतं आणि आम्हाला काय प्राप्त होतं? प्रत्येकाला प्रश्न पडतोच की नाही, मला काय मिळणार आहे? कार्यक्रमाला तर चाललो, मला काय मिळणार आहे? हार मिळणार आहे, शाल मिळणार आहे,
प्रसाद मिळणार आहे, महाप्रसाद मिळणार आहे, काय मिळणार याच्यावर आपण आपल्या गोष्टी ठरवलेल्या असतात. ठरवता की नाही तुम्ही लग्नात गेल्यानंतर काय मिळणार आहे? सत्कार होणार आहे, आहेर मिळणार आहे का पदार्थ मिळणार? आपण ठरवलेलं असतं. थोडं रुसलं की अलंकार पण मिळणार आहे. तुमच्या डोक्यात पक्क्या गोष्टी असतात. काय मिळणार आहे याच्यावर आपण आपल्या जीवनाचं मूल्य ठरवत असतो. महादाईसानं असंच विचारलं आणि स्वामी बोलू लागतात. सर्वजण म्हणतात, बाई, श्रीकृष्ण भगवंत हा परमेश्वराचा अवतार आहे. काल आमची काही तरुण मंडळी होती, अन्य संप्रदायातली, पण काल आमची संध्याकाळी रात्री 12:30पर्यंत जवळजवळ चर्चा चाललेली होती. त्यांचे प्रश्न बरोबर आहेत, त्या मित्रांचे प्रश्न चुकलेले नाहीत, पण त्यांची दिशाभूल करण्यामध्ये आपलं वागणं पण कारण ठरलेलं आहे. तुमचं वेगळंच असतं, आमचं वेगळंच असतं, तुम्ही वेगळे, आम्ही वेगळे. आणि त्या मित्राने, तू माझ्याच वयाचा, त्याला प्रश्न पडला. तू म्हटला, बाबा हे तुमचं आमचं किती दिवस चालणार? म्हटलं असं नाही, तुमचं आमचं नाही, आपण आपलं म्हणू. आपलं म्हटलं की काम सोपं होतं. प्रेमाने आपण सगळ्या गोष्टी स्वीकारू शकतो. विचार करा, समुद्रामध्ये जगाच्या पाठीवरच्या सर्व नद्या पोहोचतात आणि सर्व नद्या गोड पाणी घेऊन जातात. पण गोड पाणी घेऊन गेलं म्हणून सागराने आपलं खारं पण सोडलेलं नाही. पण सगळ्यांना सामावून घेण्याची मोठी ताकद आपलं म्हणण्यामध्ये लक्षात ठेवा. आपण एकत्र येऊ. आपल्यामध्ये भेद कुठे निर्माण होतो माहिती आहे? भेद निर्माण करण्यामध्ये सगळ्यात प्रधान कारण आहे आपल्यातलं अज्ञान. धर्मसंप्रदाय कुठलाही असू द्या, अज्ञान तिथे आलं, अज्ञान म्हणजे तिमीर, अंधकार, तिथे आला की प्रकाश आपोआपच नाहीसा होतो. प्रकाश घालवावा लागला नाही, प्रकाश आपोआपच गेला. लक्षात द्या, अंधार झाला की प्रकाश जातो आणि प्रकाश आला की अंधार जातो. या दोन्ही परस्परावलंबी असलेल्या गोष्टी आहेत. हे अज्ञान दूर करण्यासाठीचा हा सोहळा आहे. ते आदरणीय आचार्य उपाध्याय कुलभूषण परमपूजनीय महंत श्री पातुरकर बाबा यांचं देहाचं हे गाव, हे देहाचं घर. पहिल्यांदाच आम्ही मोडमध्ये येऊन जेव्हा पोहोचलो, इथे त्यांचे आदरणीय देहाचे वडील बसलेले आहेत. इथेच बसलेले होते. संध्याकाळच्या वेळेला दिसायला कमी होतं, जवळ बसले. आम्ही जवळ जाऊन चौकशी केली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं, हेच घर आहे, इथे अण्णांचा जन्म झाला 56 वर्षापूर्वी आणि इथूनच ते परमार्गी गेले. सर्व म्हणजे कुटुंब, अन्य सांप्रदायिक उपदेशी नाही, कुठलाच वारसा नाही, पण परमेश्वराला ज्याला स्वीकारायचं आहे, जीवे अर्पावे परमेश्वरी स्वीकारावे, तै द्रव्या भजनाचे गोमटे. इथून जर अण्णा परमार्गी जर निघाले नसते, त्यांच्या मातेनं त्यांना परमार्गी समर्पित केलं नसतं, तर महानुभाव पंथाच्या इतिहासामध्ये या परंपरेतल्या या घराला कुठलंच महत्त्व आलं नसतं. माणूस जन्माला येतो, मरून जातो, काळाच्या ओघामध्ये तो पडद्याच्या आड जातोच जातो, नाही असं नाही, परंतु तरीसुद्धा त्याचं एक कर्तृत्वाचं मूल्य असतं. अण्णांना मी सहज म्हणालो, अण्णा जाताना तुम्ही एकटेच गेले, पण येताना एकटे नाही आले. आता 56 वर्षाने तुम्ही मात्र आम्हाला शेकडो लोकांना घेऊन आला. हे किती दुर्गुणचे आचार्य मंडळी आहे. ही फक्त आचार्य नाहीत, वेगवेगळ्या गुणाचे पुरुष आहेत. ही सगळी गुणवंत मंडळी इथे आली आणि या गुणवंताचं पूजन करण्याचा आजचा योग आहे. काल पूजन सुरू होता, आधा पूजनाचा सोहळा सगळेजण पाहत होते, तुम्ही टाळ्या वाजवत होता, मी तुमचे चेहरे पाहत होतो. तुम्हाला वेगळे वेगळे, मला टोपी घातल्यानंतर फार अवघडल्यासारखं झालं. आजपर्यंत मी अनेकांना टोप्या घातल्या, म्हणजे मी सूत्रसंचलनाच्या सेवेत असतो नेहमी. पहिल्यांदाच मला कोणीतरी टोपी घालणारा भेटला, रुपेश शास्त्री, पहिल्यांदा तुमच्या रूपाने. प्रेम आहे, प्रीती आहे, या सगळ्या गोष्टी स्वीकारल्या जातात. गळ्यामध्ये अर्पण केलेला हार, फुलं अनेक आहेत, गंध अनेक आहे, पण एका धाग्यामुळं काय झालं, एका होळीमध्ये आले आणि मग तो पुष्पहार तयार झाला. ही सगळी म्हणजे गुणवंत मंडळी यांचं पूजन करून आपल्या जीवनाला पुण्यांकितेचा स्पर्श करून घ्यावा, अशा प्रकारचा हा सोहळा. या गावाची मंडळी फार भाग्यवान आहे. आम्ही ज्यांच्या निवासस्थानी मुक्कामी होतो, त्या 3 घरातले सर्व पुरुष आणि त्यांच्या महिला, जवळजवळ 20-22 आम्ही सगळी संत मंडळी, सकाळपासून संध्याकाळी 12:30पर्यंत यांच्या सगळ्यांच्या व्यवस्थापनामध्ये, त्यांच्या घरामध्ये जणू काही असं झालं की महानुभाव पंथ आतमध्ये इतका घुसलेला आहे की, कारण मध्यान्हकाळी सगळ्या महिला आतमध्ये आहेत, तपस्विनी महिला, बाहेर संत मंडळी. त्यांनाही प्रश्न पडत असेल की आता दुपारी थांबायचं, तर कुठे पायरीवर थांबावं लागेल. हे ईश्वराच्या विचाराचा वाटचाल करणारी सगळी मंडळी. खरं तर इथं आल्यानंतर मला असं वाटलं, मोड गावामध्ये जणू काही गोकुळच अवतीर्ण झालं की काय, अशा प्रकारचा आनंद इथं आपल्याला अनुभवता आला. श्रीकृष्ण भगवंताच्या लीलेचं जसं आपण चिंतन करीत आहोत. महादाईसानं प्रश्न विचारला, जीजी हे अवघे वेद वक्ते कृष्ण चक्रवर्तींचं भजन पूजन करतात, यांना काय फायदा होतो? नाम तर आम्ही उच्चार करतो, नामाचा गोडवा आमच्या अंतःकरणामध्ये तुमच्यामुळेच आलेला आहे, गुरुवर्यांमुळं आलेला आहे, पण अन्य मंडळी जी कृष्ण उपासना करतात त्यांना लाभ काय मिळतो? स्वामींनी महत्त्वाचा संदर्भ सांगितला आहे. श्रीकृष्ण कथेची फलश्रुती काय आहे असा जर प्रश्न तुम्हाला विचारला
तर याचं उत्तर या लीळेच्या महत्त्वाच्या शब्दांमध्ये लक्षात ठेवा. स्वामी सांगतात, बाई श्रीकृष्ण चक्रवर्तीची भक्ती घडे, उपासना घडे, तया द्रव्य संपत्ती जोडे. पहिला लाभ मिळतो आपल्याला, द्रव्य संपत्ती. आपल्याला काय अपेक्षा असते? आपल्याला म्हणजे प्रापंचिक लोकांसाठी मी बोलतोय, संत मंडळी तर समर्पित करून आलेले, सगळे जीवन समर्पित केलं. आपल्याला संपत्ती हवी असते. स्वामींना अभिप्रेत आहे, परमेश्वर खरी आहे आपली संपत्ती आणि दृष्टपर सर्व संपत्ती आपल्यासाठी असंपत्ती, पण आपल्याला ती हवी असते. खिशातली 500 रुपयाची नोट जर पडली तर दिवसभर पदार्थ गोड लागत नाहीत आपल्याला. संपत्ती हरवलेली असते. ही संपत्ती आपली नाही, परमेश्वर ही आपली संपत्ती आहे. पण श्रीकृष्ण चक्रवर्तींची जो उपासना करतो की नाही, त्याचा सगळ्यात मोठा फायदा द्रव्य संपत्ती जोडे. दुसरा फायदा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महादाईसाला सांगतात, बाई तयासी अपमृत्यू चुके. अवांतर मृत्यू त्याला म्हणतात. अवांतर मृत्यूची कारणं अनेक असतात, पण कृष्ण भक्तीनं सगळ्यात मोठा फायदा काय होतो? अवांतर मृत्यू चुकतो, द्रव्य संपत्ती प्राप्त होते, अवांतर मृत्यू चुकतो आणि अर्जित फळाला तो जीव पोहोचतो. त्याने जी जोडलेली जी फळं आहेत की नाही तिथे जाऊन पोहोचतो. फक्त कशामुळे? कृष्ण भक्तीच्या उपासनेमुळे. आणि 3 दिवसाच्या या धर्मसत्रामध्ये, धर्मवार्तेमध्ये आपण कृष्ण भगवंताच्या नामाचं हे चिंतन केलेलं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं या कृष्ण भक्तीची फलश्रुती प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये दिसली पाहिजे. ही दिसत असताना आपल्याला अदृष्टाला आज प्रार्थनाही म्हणजे यासोबतच करायची आहे. अर्ध्या तासामध्ये ही धर्मवार्तेचं हे जो समारोपाचा माझा सोहळा आहे तो इथे संपूर्ण करणार आहोत. कृष्ण भगवंताची आराधना करताना आज आपण देवाला प्रार्थना करायची. कधी येशील मनमोहना, कधी येशील मनमोहना, पाहण्या भारत पुला पुन्हा, पाहण्या भारत पुला पुन्हा. कधी येशील मनमोहना, पाहण्या भारत पुला पुन्हा, पाहण्या भारत पुला पुन्हा. किती मधुर तुझी बासरी, किती मधुर तुझी बासरी, ऐकू दे एकदा तरी, ऐकू दे एकदा तरी. करी प्रसन्न त्यांचे मना, करी प्रसन्न त्यांच्या मना, पाहण्या भारत पुला पुन्हा, पाहण्या भारत पुला पुन्हा. कधी येशील मनमोहना, कधी येशील मनमोहना, पाहण्या भारत पुला पुन्हा, पाहण्या भारत पुला पुन्हा, पाहण्या भारत पुला पुन्हा. आपण परमेश्वराकडून ही आपली अशंसा आहे. पुन्हा एकदा आता भारतभूमीमध्ये आपली गरज आहे, तुमच्या दर्शनाची आम्हाला अशंसा आहे. याचं कारण आहे, परमेश्वर आपल्याला जेव्हा अशंसित करतो याचं कारण असं आहे, भारता ग्रहण लागणे, भारता ग्रहण लागणे, अति गुलाम जन जाहले, अति गुलाम तोडण्या येई बंधना, तोडण्या येई बंधना, पाहण्या भारत पुला पुन्हा, पाहण्या भारत पुला पुन्हा. कधी येशील मनमोहना, कधी येशील मनमोहना, पाहण्या भारत पुला पुन्हा, पाहण्या भारत पुला पुन्हा, पाहण्या भारत पुला. भारताला ग्रहण लागलेलं आहे. तुम्हाला प्रश्न पडेल, बाबा कुठल्याच कॅलेंडरमध्ये ग्रहण दिसत नाही आणि आज तुम्ही असं कसं म्हणता ग्रहण लागलं? कारण आपल्याला ग्रहण डोक्यात एकच आहे, फक्त कॅलेंडरवर दिसलं की बाबा ग्रहण लागलं. कवीला अपेक्षित असलेलं ग्रहण वेगळं आहे. आज प्रत्येक धर्मसंप्रदायाचं चिंतन करा तुम्ही.
आपल्या अवतीभोवतीचा चित्रणाचा विचार करा. फार दूर जाऊ द्या गावाचा विचार करा, तोही सोडून द्या आपल्या घराचा विचार करा. ग्रहण आपल्या अंगणापर्यंत येऊन पोहोचलं. हे ग्रहण अज्ञानाचं ग्रहण आहे. प्रत्येक धर्म संप्रदायातलं अज्ञान इतकं व्यापक झालंय. महानुभाव संप्रदायामध्ये सुद्धा आपण याच्या झळा अनुभवतो. सर्व आचार्यगण सुद्धा ही गोष्ट मान्य करतील. ज्या पंथाचं नाव ज्ञानपंथ आहे, आज अज्ञान पंथाच्या काठावर आपण येऊन पोहोचलो आहोत. पुन्हा नव्यानं चिंतन करणं गरजेचं आहे. दीप कशासाठी? इथून व्यासपीठावरून ही ज्ञानी मंडळी खाली येत असताना एक आचार्यांनी विचारलं की आज म्हणाले प्रकाश तर एवढा आहे, पुन्हा एकदा नव्यानं दीप प्रज्वलन कशासाठी? बाहेरच्या गोष्टी प्रकाशित करता येतात, परमेश्वर तर स्वयंप्रकाशित आहे. पण आपल्याला अंतःकरणामध्ये जो अज्ञानाचा अंधकार निर्माण झालेला आहे. ग्रहण तिथे आहे, लक्षात ठेवा. चेहऱ्यावर नंतर ग्रहण दिसतं, समजलं? ग्रहण चेहऱ्यावरच नंतर दिसतं, अगोदर ते अंतःकरणामध्ये. दुसऱ्याचा द्वेष केला, मत्सर केला. आज एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही, चांगल्या आवडीनं केलेली तुम्ही भाजी, पतिराजांनी व्यवस्थित कमेंट दिली नाही, लाडू चांगला चकलीला चांगला कमेंट मिळाली नाही, आपण काय म्हणतो एवढा स्वयंपाक चांगला केला, दिवसभर आज लाडू तळण्यामध्ये दळण्यामध्ये बांधण्यामध्ये त्रास झाला, पण लाडू काही पचनी पडले नाही. फक्त एकच शब्द जर त्यांनी म्हटला असतं तर लाडू छान झाला, भले मुसळाने का फोडावे लागेना, पण त्यांचा एक शब्द आपल्याला आनंद देऊन गेलेला असतो. काम, क्रोध, मद, मत्सर आणि अज्ञान, अहंकार हे खरं तर आपलं ग्रहण आहे. आणि या ग्रहणामध्ये आपल्याला या वेदना निर्माण होतात, लक्षात ठेवा. आणि पुन्हा उजळतीला जायचं असेल, कृष्ण भगवंताच्या भक्तीकडे आपल्याला जावं लागतं. महादाईसानं तेच विचारलं, तुमच्या आमच्या मनामध्ये जो प्रश्न आहे की नाही, हाच प्रश्न आहे. आणि हाच प्रश्न महादाईसा विचारते, जी जी काही जोडे श्रीकृष्ण भक्तीनं काय निर्माण होतं. एका छान लिळेचा मी संदर्भ सांगतो आणि आजच्या विषयाचा आपण समारोप करतो आहोत. महाभारताच्या युद्धाच्या कालच्या शेवटच्या मुद्द्यापर्यंत आपण पोहोचलो होतो. महाभारताचं युद्ध निर्माण झालं. कौरव पांडवांचे दोन्ही पक्षामध्ये माणसं उभी झाली आणि अर्जुनाच्या मनामध्ये मोह निर्माण झाला. कुणीतरी एक जण बोलताना म्हणाले की अर्जुनाला मोह फक्त तिथेच निर्माण झाला का? बंधून खरी गोष्ट आहे, मोह तिथे निर्माण झाला. धागे खूप पाठीमागे असतात. भांडण इथं होतं, पण इथल्या भांडणाची बीजं खूप लांबपर्यंत जोडलेली असतात. तुम्हाला माहीत आहे, भांडणाबद्दल तुमचा फार मोठा अधिकार आहे, त्याच्याबद्दल मी बोलण्याची गरज नाही. कुठल्या भांडणात कुठे निघेल हे तर सांगताच येत नाही. ते देवाधर्मात तर नक्की निघतं. एरवी लग्नामध्ये कधी निघणार नाही, पण देवाधर्मात लगेच तो अहंकार निर्माण होतो. मी गायसा माते ऐसे म्हणितले, लगेच सुरुवात होऊन जाते. त्या ठिकाणी अर्जुनाच्या मनामध्ये मोह निर्माण झाला. मोह म्हणजे अज्ञान आहे, अंधकार आहे. तो विचार करतो, या सर्व नातेवाईकांना मी कसं संपवू? आणि यांना संपवायचं तर मग राज्य कुणावर करायचं? ज्याच्यासाठी राज्य निर्माण करायचं आहे तेच जर नसले तर मग काय उपयोग त्या राज्याचा तरी? श्रीकृष्ण भगवंताच्या मुखातून श्रीमद भगवद्गीतेचा जन्म झाला. अर्जुना लागी नारायणे केली ब्रह्मरसाची पारणे. अर्जुनासाठी गीता ग्रंथाचं निरूपण आहे. काल मी बोलतानाही म्हणालो, नवरदेव नवरीचं लग्न आहे, पण एरी वराड्या लेणी लुगडे इतर लोकांना मिळतात की नाही? आपल्याला पदार्थ मिळतात, अलंकार मिळतात, वस्त्र मिळतात की नाही? आहेर दिले जातात, घेतले जातात, ते आहेर मोडले जातात. आनंद, नवरा नवरीचं लग्न आहे, पण आनंद मात्र गावाला झाला. कृष्ण भगवंताने अर्जुनाला गीता निरूपण केली, पण लाभ मात्र आपल्या सगळ्यांना मिळतोय, लक्षात ठेवा. थोडीची गोष्ट नाही, 5000 वर्ष झाली तरी सुद्धा गीता ग्रंथ आज उपयोगी आहे. ब्रह्मविद्याशास्त्र लक्षात ठेवा हेच आहे. काल आमची तरुण मंडळी मित्र आमच्या सोबत बोलत होते, परमेश्वर भक्तीचा वारसाच असा आहे. शेकडो वर्ष उलटून जातील, युग उलटून जातील, सिद्धांत मात्र तोच आहे. जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर भिन्न भिन्न आहे. आणि नकळत अज्ञानाच्या या प्रसादाने आपण सुखी समजतो. बाबा छान चाललंय, प्रपंच खूप चांगला चाललाय, अज्ञानाची निप्रसादे हा जन सुखिया होऊन येते, स्वामी सांगतात. आणि त्याच्यामध्ये आपण सुख मानतो. अर्जुनाच्या मनामध्ये मोह निर्माण झाला, गीता निरूपण झालं. श्रीकृष्ण भगवंताचं सर्वोत्तम कार्य कुठलं असेल लक्षात ठेवा. अनेक मंडळी अवतीभोवती आहे, लक्षात ठेवा तुम्ही ही गोष्ट. श्रीकृष्ण भगवंताचं सर्वोच्च कार्य कुठलं असेल तर श्रीमद भगवद्गीता, जे आपल्या संस्कृतीच्या वाट्याला आलेलं आहे. अध्यात्माचा आपला हा मूळ ग्रंथ आहे, लक्षात ठेवा. आणि या ग्रंथाची सर्वश्रेष्ठता यामध्ये आहे की फक्त पारायण करून गीतेचं भागणार नाही. पारायणाने काय होईल? विडा ठेवला जाईल, दक्षिणा वाढत जाईल, पण जोपर्यंत अंतःकरणामध्ये कृष्ण उतरत नाही. बर ताई दंडोत, आता घ्या आपला प्रसाद आतमध्ये. स्वाभाविक आहे आमची अवस्था.
आदरणीय बाबांना आठवण असेल, त्यावेळेला असे श्री मोठे जुन्नरकर बाबा होते. ते आम्हाला खांद्यावर बसवायचे लहानपणी आणि सांगायचे, अरे याला अंधार म्हणतात, याला प्रकाश म्हणतात. आज इथे हात पुढे करताना, वात लावताना बरं वाटतं, पण या हाताची जागा तिथे आहे. तिथे समजला अंधार काय आहे, तिथे समजला प्रकाश काय आहे. ही सगळी ज्ञानी मंडळींची फार मोठे उपकार आहेत, लक्षात ठेवा. म्हणून अशा प्रकारचे सोहळे घडतात. याचं पाठीमागचं हेच कारण आहे. मी तुम्हाला महाभारताचा संदर्भ सांगत होतो. अर्जुनाच्या मनामध्ये मोह निर्माण झाला, भगवंताने गीता निरूपण केली. आज आपली संस्कृती गीता ग्रंथावर आधारित आहे. फक्त पारायणावर थांबू नका, हळूहळू एक एक शब्दांचा अर्थ समजून घ्या. महानुभाव पंथानं साहित्यामध्ये इतके प्रचंड योगदान दिलं. श्रीमद्भगवत गीतेमध्ये जवळजवळ 70 ते 72 गीता टीका महानुभाव पंथानं दिलेल्या आहेत. केवढं मोठं योगदान आहे, लक्षात ठेवा. याचं चिंतन आणि पारायण आपल्याला घडलं पाहिजे, आवर्तन घडलं पाहिजे. विचार, आचार आणि उच्चार सगळ्या गोष्टीने आपण हे करू शकतो. कृष्ण तिथं आहे. कृष्ण फक्त पारायणापुरता मर्यादित नाही, कृष्ण फक्त जयघोषापुरता मर्यादित नाही. कृष्ण तिथे आहे. कृष्णाला आपल्याला समजून घेता आलं पाहिजे, स्वतःमध्ये उतरवता आलं पाहिजे. महायुद्धाचा प्रसंग निर्माण झाला आणि या प्रसंगामध्ये कौरव पांडव समोरासमोर. कृष्ण भगवंताची प्रार्थना आहे, प्रतिज्ञा आहे. कृष्णानं अर्जुनाला सांगितलं, लक्षात ठेव, मी शस्त्राला हात लावणार नाही. न धरी शस्त्र करी मी, सांगेन गोष्टी युक्तीच्या चार. युक्तीच्या गोष्टी सांगेल, हातामध्ये शस्त्र धारण करणार नाही. अर्थ अर्जुनाला कळाला, दुर्योधनाला कळालाच नाही. दुर्योधन मात्र नारायणी सेनेमध्येच खुश होता. पितामह भीष्मांना फार वाईट वाटलं आणि सांगितलं, कौरव म्हणजे दुर्योधना, युद्धाचा विजय निश्चित झाला. यत्र योगेश्वर कृष्ण, जिकडे कृष्ण आहे तिकडे संत आहेत, आणि जिकडे संत आहे तिकडेच वसंत आहे. आपण सगळ्यांच्या वाट्यावर फक्त उन्हाळा आहे, लक्षात ठेवा, बाकी दुसरं काही नाही. पण जी मंडळी संतांच्या वाटेनं जाते, त्यांच्या पाठीमागे चालण्याचा प्रयत्न करते. यद्यदा चरती श्रेष्ठ तत्देवे तरोजन. या श्रेष्ठ गणांच्या आचाराच्या पाठीमागे जेव्हा आपण चालतो, कृष्ण भगवंताच्या विचाराचं अनुसरण घडतं. कृष्णानं सांगितलं, अर्जुना, मी रथामध्ये बसेल, रथ चालवेल, शस्त्राला हात लावणार नाही. युद्धाचा 9वा दिवस निर्माण झाला. 8व्या दिवसाची रात्र. आणि या 8व्या दिवसाच्या रात्री कृष्ण भगवंताच्या लक्षात आलं, दुर्योधनाने पितामह भीष्माकडे हट्ट केला, तुम्ही देवतादिकांना पराभूत केलं, पांडव काय आहे तुमच्यासाठी? एकही पांडव म्हणजे अजून तुमच्याकडून पराभूत कसा होत नाही? खोटी खोटीच तुम्ही लढाई करताय का, युद्ध करताय का? पितामह भीष्मांनी प्रतिज्ञा घेतली, उद्या मी एक तरी पांडव संपवल्याशिवाय राहणार नाही. आणि आता मात्र कृष्णाने विचार करायला सुरुवात केली. इतक्या वेळ कृष्ण भगवंत स्थिर आहेत, स्थित प्रज्ञ आहेत, पण पितामह भीष्मांच्या प्रतिज्ञेनं मात्र श्रीकृष्ण भगवंत विचार करू लागलाय. श्रीकृष्ण चरित्रामध्ये लीळा येते. 5ही पांडव आणि द्रौपदीला सोबत घेऊन कृष्ण भगवंत भल्या पहाटे पितामह भीष्मांच्या राहुटीकडे निघाले. सकाळची वेळ आहे. सकाळच्या वेळी सूर्यनारायणाचं आगमन होण्यापूर्वी पितामह भीष्मांची ध्यान साधना सुरू आहे. आयुष्यभर बालब्रह्मचारी आहे. परमेश्वराचं चिंतन करणारा पितामह भीष्म. चेहऱ्यावर सुरकुत्या नाही, प्रचंड सामर्थ्याचा असलेला, वयाचं ज्येष्ठत्व आणि प्रौढत्व असलं तरी सुद्धा पराक्रमाचा प्रचंड मोठा योग आहे. आणि डोळे बंद आहेत, अंधार आहे अवतीभोवती. कृष्ण भगवंतांनी 5ही पांडवांच्या अंगावरती घोंगडी दिलेली आहे. घोंगडीसारखं वस्त्र आहे, चेहरा दिसणार नाही. आणि सांगितलं, क्रमाक्रमाने एकाने समोर जा आणि पाया पडा, वंदन करण्याचा अनुकार करा. प्रत्येक पांडव समोर येत होता. पितामह भीष्मांचे डोळे बंद होते आणि पाया पडल्यानंतर पितामह भीष्म आशीर्वाद देत होते. चिरंजीवी भव. 5ही पांडवांना आशीर्वाद. पाठीमागून द्रौपदी माता, अंगावरती वस्त्र, चेहरा आच्छादलेला. समोर जाताना नकळत बांगड्यांचा आवाज झाला. पितामहांच्या लक्षात आलं कोणीतरी स्त्री आहे आणि पटकन आशीर्वाद देऊन टाकला, अखंड चिरंजीवी भव, सौभाग्यवती भव. आणि मग कृष्ण भगवंत समोर आले आणि कृष्ण भगवंताचं समोरचं येण्याचं स्वरूप लक्षात आल्यानंतर पितामहांनी लक्षात घेतलं, भगवंता, आज्ञा केली असती तर मी दर्शनाला आलो असतो रे. तू इथपर्यंत येण्याचं तुझं कारण माझ्या लक्षात आलं. यांना इथे घेऊन येण्याच्या पाठीमागे तुला यांचा विजय सुखकर करायचा आहे. कारण तू म्हणजे अगोदर भक्तवत्सल आहे. कृष्ण भगवंत मला सगळ्यात जास्त कुठे आवडतो माहीत आहे? कारण तो भक्तवत्सल आहे. परिणामी स्वतःला एखादं नामकरण ओढून घ्यावं लागलं तरी चालेल, पराभवाची नामुष्की आली तरी चालेल, पण अगोदर माझा भक्ताची सुरक्षितता कृष्ण भगवंताचं अखंड वैशिष्ट्य आहे. दुसऱ्या दिवशी युद्धाचा प्रसंग सुरू झाला. 9वा दिवस उजाडला. प्रचंड घनघोर संग्राम निर्माण झाला.
आणि त्यावेळेला पितामहांनी अर्जुनाला सुद्धा जर्जर करून सोडलं. पुन्हा पुन्हा हातात गांडीव धनुष्य खाली गळून पडायचं. आणि आता मात्र सायंकाळच्या वेळेला पांडव सेना प्रचंड होरपळली गेली या पितामह भीष्मांच्या या युद्धाच्या पराक्रमामध्ये. सैरभैर झालेली सेना पळू लागली आणि कृष्ण भगवंतांनी क्षणार्धात रथातून खाली उडी मारली. खाली उडी मारता क्षणी बरोबर तिथे पडलेल्या एका रथाचं चाक घेतलं आणि श्रीकृष्ण भगवंताच्या डोक्यावरचा राजमुकुट खाली पडला. कमरेचा पांचजन्य शंख तिथेच विसरला. खाली उतरलेले कृष्ण भगवंत रथाचं चाक घेऊन पितामह भीष्मांच्याकडे धावायला लागले. मला हे चित्र फार आवडतं. तुम्ही कधीतरी पाहिलं असेल एखाद्या कॅलेंडरवर, एखाद्या भित्तीपत्रावर. म्हणजे कृष्ण भगवंत धावतोय कुणाकडे? पितामह भीष्मांना मारण्यासाठी. आणि हातामध्ये रथाचं चाक आहे आणि श्रीकृष्ण भगवंताच्या चरणाला मिठी मारलेला आहे अर्जुन. अर्जुन सांगतोय भगवंताला, माझ्या संरक्षणासाठी भगवंता तू तुझी प्रतिज्ञा नको रे मोडू. तुझी प्रतिज्ञा आहे ना, शस्त्र हातात घेणार नाही म्हणून तुझी प्रतिज्ञा आहे, तू आज मोडू नको. कृष्ण भगवंताला पाठीमागे ओढणारा अर्जुन आणि कृष्ण भगवंत चक्र घेऊन धावत येत आहेत म्हटल्यानंतर हात जोडून समोर जाणारे पितामह भीष्म. तुम्ही विचार करा, तिघांचं चित्र डोळ्यासमोर आणा. कृष्ण भगवंताच्या श्रीमुकुटाचे जे केस आहेत पाठीमागे उडतायत वाऱ्याच्या वेगाने. खाली श्रीचरणाला मिठी घातलेली तो अर्जुन आहे, भक्त आहे. स्वामी त्यांना अर्जुन देव असं म्हणतात. आणि श्रीकृष्ण भगवंत हातामध्ये रथचक्र घेऊन धावत आहेत पितामह भीष्माकडे. हात जोडले आणि पितामह भीष्मांनी काय म्हणावं? कृष्णा, तुझ्या हाताने जर मरण येणार असेल तर माझ्यासारखा भाग्यवान दुसरा कोणी नाही. मी भाग्यवान आहे जर तुझ्या हाताने मृत्यू मला येणार असेल तर. हात जोडून पितामह भीष्म समोर आहे. मृत्यूला सामोरं जाताना आपल्याला पितामह भीष्मासारखं होता आलं पाहिजे. पण कधी होता येईल? अंतःकरणामध्ये जर कृष्ण असेल ना तर असं स्वाभिमानानं सामोरं जाता येईल. देवाला प्रार्थना करायची, प्रभू आयुष्याचा शेवटचा क्षण कुठे हॉस्पिटलमध्ये नको आहे रे, कुठे व्हेंटिलेटरवर तर नकोच नको. गुरुनिमित्ताच्या सानिध्यामध्ये, गुरुकुळाच्या सानिध्यामध्ये आयुष्याची जर संध्याकाळ होणार असेल तर याचसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा. तो अमृताचा, तो भाग्याचा क्षण आपल्याला पकडता आला पाहिजे. पितामह भीष्म सामोरे जात आहेत आणि त्याच क्षणी कृष्ण भगवंतांनी स्वतःच्या हातामध्ये रथचक्र घेतलेलं आहे आणि क्षणार्धामध्ये पावलं पाठीमागे आली. कृष्ण भगवंत पुन्हा रथारूढ झाले. युद्ध समाप्त झालं आणि नंतर पितामह भीष्मांचा शेवट झाला. मला तुम्हाला या लीळेचा संदर्भ यासाठी द्यायचा आहे. प्रसंगी स्वतःची प्रतिज्ञा मोडावी लागली तरी चालेल, पण कृष्ण भगवंत भक्ताच्या संरक्षणासाठी स्वतःची प्रतिज्ञा विसरून जातात. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू सांगतात, बाई ते तर कवन होता श्रीकृष्ण चक्रवर्तीचा. काय गंमत आहे. जन्माला आले यादव कुळामध्ये. कुणी यमाचा भक्त, कुणी सोमाचा भक्त, कुणी चंद्राचा भक्त, वेगवेगळ्या देवतेंचे भक्त. एक श्रीकृष्ण चक्रवर्तींचं उद्धव अर्जुनाशिवाय दुसरं कोणीच भक्ती करत नव्हतं. होतं की नाही आपलं? एका कुटुंबामध्ये आम्ही गेलो. मी मोडमधलं नाही सांगत आहे. कुटुंबात आम्ही गेलो. देवपूजा कुठे गेलं ताई? रात्रीच आम्ही वेळीला होतो. देवपूजा आजोबांचा उपदेश आहे. आईंचा म्हणाले नाही अजून. वडिलांचा? त्यांचा पण नाही. म्हटलं तुझा? माझा पण नाही. म्हटलं तुझं वय 18 वर्षाचं. मुलगा? तो पण मोठा, त्याचाही उपदेश नाही. अरे म्हटलं घर जर तुझ्या वडिलांचं आहे, आजोबांचं आहे, आजोबांच्या संपत्तीवर पुढे अधिकार तुझ्या वडिलांचा, वडिलांच्या नंतर अधिकार कोणाचा? तुझा अधिकार. मग जर वडिलांच्या संपत्तीवर जर तुझा अधिकार आहे तर वडिलांच्या देवपूजेवर तुझा अधिकार का नाही? मी विकायला नाही आलो, मी यथार्थाची जाणीव करून द्यायला आलो. लक्षात ठेवा, उपदेश हा फार महत्त्वपूर्ण विधी आहे, ज्याच्या जीवनाला कृष्ण भगवंतासारखा मार्गदर्शक आहे, सखा आहे, मित्र आहे, पती आहे, सगळं काही कृष्ण भगवंत आहे. हे ज्याला सांभाळता आलं त्याचा सारखा भाग्यवंत दुसरा कोणी नाही. ज्या झोपडीच्या समोर बसून हा कार्यक्रम होतो आहे, मी विचार करतो पहिल्या दिवशी आलो तेव्हा ही खिडकी काय बोलत असेल आपल्याकडे पाहून? खिडकीला काय वाटत असेल? या दरवाजाला तरी काय वाटत असेल? कधी असं तरी स्वप्नसुद्धा पाहिलं नसेल या दरवाजानं. इथून बाहेर जाणारं पाऊल महाडवा पंथामध्ये एक वेगळं सुवर्ण पर्व निर्माण करेल आणि शेकडो लोकांना घेऊन इथे पोहोचेल. 13व्या शतकामध्ये आमच्या महाडवा पंथाचे आणेराज व्यास नंदुरबारी येथे आले आणि तिथून महाडवा पंथाचा विचार या जिल्ह्यामध्ये परिसरामध्ये सुरू झाला. केवढी मोठी ज्ञान परंपरा आहे आणि त्या ज्ञान परंपरेला समृद्ध करणारे आदरणीय उपाध्याय कुलभूषण आचार्य श्री पातुरकर बाबा असे अनेक सोहळे. सोहळ्याचं नाव असतं सगळीकडे सुख, श्रेय आणि शृंगार.
या सुखामध्ये पवित्रता आहे, ज्या सुखामध्ये परत्री असलेला लाभ आहे, शृंगार आहे. कुठला शृंगार आहे? जो धर्माला अधिष्ठित देणारा शृंगार आहे. हा सगळा लाभ कुणामुळे मिळतो माहीत आहे? आदरणीय अण्णांच्यामुळे. मी स्वतःला फार भाग्यवान समजतो. तुम्हाला प्रत्येकाला ही गोष्ट वाटली पाहिजे. सोहळ्याचं आयोजन सुरू झालं, ही सगळी मंडळी भेटायला लोणखेड्याला आली आणि निरूपणाच्या यात्रेच्या सेवेत मी तिथे सोबतच होतो. धर्मराजदा म्हणाले, बापू मोडची मंडळी आली, कार्यक्रम मागतायत. म्हटलं तुम्ही सगळेजण ते ठरवा. आणि मग ते म्हणाले, पहिल्यांदाच अण्णा त्यांच्या देहाच्या गावाला येत आहेत, 56 वर्षानंतर पहिल्यांदा येत आहेत. जन्म झाला तेव्हा परमार्गी गेले, पुन्हा इकडे आलेच नाहीत. म्हणजे अण्णांना म्हटलं, अण्णा किती भाग्यवान आहात, तुम्ही केवढा मोठा आदर्श आमच्या पुढे घालून दिला. पुन्हा पुन्हा माहेरी येणारी सुंदरी आपल्याला आवडते, हा तुम्ही विचार करायचा, मी नाही सांगणार. आदरणीय अण्णा आले तर सर्व आचार्यांना घेऊन आले. केवढी मोठी पवित्रता आहे. आज ज्या आदरणीय अण्णांना या सर्व आचार्यांच्या साक्षीनं आणि आपल्या ग्रामस्थ मंडळींच्या संकल्पनेतून संत भूषण सन्मान मिळणार आहे. मी म्हटलं, अण्णा हा तुमचे आहेत, पुरस्कार घेणार आहे, पण छाती मात्र आमची भरून आल्याशिवाय राहणार नाही. युद्ध जिंकणारा सेनापती असतो, पण शेवटचा जो शिपाई असतो ना कोपऱ्यामध्ये उभा, त्याला सुद्धा त्या सेनापतीचा अभिमान असतो, लक्षात ठेवा. आमच्या सगळ्यांचा ऊर आज अभिमानाने भरून येतो आहे. तुम्ही ते कर्तृत्वाची शिखरं निर्माण केली. तुम्ही दाखवलेल्या रस्त्याने आम्हाला चालता आलं पाहिजे, जाता आलं पाहिजे. त्या आदरणीय अण्णांनी फार मोठी परंपरा निर्माण केली. मी सर्व माता भगिनी आणि ग्रस्त बंधू भगिनींना या गोष्टीचा म्हणजे विशेषतः ही सूचना करू इच्छितो की त्यांच्या मार्गदर्शनानं जर आपण धर्माचरण करत असेल, विचार करत असेल, तर निश्चितच आपल्या जीवनामध्ये सुद्धा गोकुळ अवतरल्याशिवाय राहणार नाही. इतका महत्त्वाचा संदर्भ ज्या अंगणामध्ये हा पूजनाचा सोहळा निर्माण होतो आहे. मोड निवासी सगळी मंडळी फार भाग्यवान आहेत. तुमचं पुण्य नाही, परंतु आदरणीय अण्णांचं पूर्व सुकृत एवढं मोठं आहे की त्याच्यामुळं ही सगळी मंडळी इथे आलेली आहे. बऱ्याचदा आपण झाड लावलेलं नसतं, पण झाडाचे आंबे आपण खातो की नाही? आजोबांनी झाड लावलं, फळं नातू खातो. कधी विचार केला नातवाने हे ठरवलं पाहिजे, पुढे येणाऱ्या माझ्या नातवासाठी मला झाडं लावली पाहिजे, लक्षात ठेवा, तर उद्या येणाऱ्या पिढीची व्यवस्था होईल. आदरणीय अण्णांनी धर्माचं झाड लावलेलं आहे, आपल्या सगळ्यांना त्याची फळं मिळणार आहेत. आणि या अंगणामध्ये भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन. त्याची वाट पाहे यदुनंदन, त्याची वाट पाहे यदुनंदन. भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन हे अंगण इतकं महत्त्वाचं आहे. या अंगणामध्ये आपण सर्व एकत्रित जमलेलो आहोत. धर्मराजदा म्हणाले, बापू जागा फार तोकडी आहे. म्हटलं, ज्याच्या अंतःकरणामध्ये जागा असते ना, तो कुठेही बसला तरी त्याचं काम चालतं. पहिल्या दिवशी मी सगळ्यात वर बसलो. काल पूजन होतं इथे स्टेजवरती, म्हणजे ज्ञानमंचावर बसलो. आज मी अजून 2 पायऱ्या खाली आलो. ही ज्ञानपीठावरची सगळी मंडळी आपल्याला समृद्ध करणारी, लक्षात ठेवा. आणि म्हणून यांच्या चरणाशी बसून धर्मवार्ता करताना एक समाधान निर्माण होतं. यांनी जे स्वप्न पाहिलं, आपल्याकडून जी ऊर्जेची अपेक्षा केली, ही सगळी ती मंडळी आहे. या सगळ्यांच्या चरणाशी मी नतमस्तक होतो. श्रीकृष्ण भगवंताच्या असंख्य लीळा आहेत. प्रत्येकाच्या जीवनामध्ये श्रीकृष्ण भगवंताचा विचार रुजावा आणि तोही सर्वज्ञ श्रीचक्रधर प्रभूंनी सांगितलेला कृष्ण आपल्या जीवनामध्ये फुलावा, ही अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. 3 दिवसापासून चाललेली ही वाक्पुष्पार्चन सेवा, ही धर्मवार्तेची सेवा, ज्या अनेक प्रसंगामध्ये मी माता भगिनींना कधीतरी बोललोही असेल, तुम्ही सगळे माझ्या माता भगिनीसारखे आहात. उदार अंतकरणाने क्षमा कराल अशी प्रार्थना करतो. माझी वाक्पुष्पार्चनाची सेवा साधनदात्याने स्वीकारात घेऊ अशी कामना करतो. ज्यांनी मला संगीत साथ दिली, ज्यांच्याशिवाय माझं चालणं झालं नसतं, माझं बोलणं झालं नसतं, ते आमचे आदरणीय ईशाधिष्ठित महात्मा श्री योगीदादाजी कपाटे, त्यांचे सहकारी तबला वादक, या दोनही साधकांसाठी एकदा टाळ्यांचा गजर करू. भक्ती साधना त्यांच्यामुळे अंतःकरणामध्ये आली. ज्ञानपीठावरील आचार्यांनी आपल्यावर पाखर धरली, म्हणून ही गोष्ट निर्माण झाली. मला कौतुक वाटलं आणि आनंदही वाटला. दीप प्रज्वलन सुरू होतं. 5 वाती वेगळ्या वेगळ्या होत्या. जे आदरणीय मोहाडीचे बाबा म्हणाले
आता 5 वाती एकत्र करा, म्हणजे दीप अखंड तेजत राहील. स्वतंत्र जर राहिले असतं तर वादळामध्ये व्यक्तिवाद टिकली नसती, ज्योत टिकली नसती. आपल्याला एकत्र करावं लागेल. 5 बोटं जेव्हा एकत्र होईल की नाही, त्याची मूठ तयार होते. संघटना त्याच्याशिवाय होत नाही. एवढी सगळी माणसं दुरून त्याच्याशिवाय येत नाही. संघटना निर्माण करता आली पाहिजे. हे बळ निर्माण होई कामना व्यक्त करतो. झालेली वाक्पुष्पार्चनेची सेवा या ठिकाणी स्वामी श्री चक्रधरांच्या श्रीचरणी समर्पित करतो. ज्ञान परंपरेतील सर्व आचार्यांकडे क्षमा याचनेची प्रार्थना करतो. वेडे वाकुडे गायीन परी तुझाची म्हणविन ही सगळी मंडळी असिया. मी पृथक कुणाच्या नामाचा उल्लेख केला नाही, कारण त्यांच्या धर्मरूप गुण उपकाराची जाण ठेवत त्यांच्याप्रमाणे वर्तन करण्याची मी स्वतःसाठी सुद्धा कामना व्यक्त करतो. पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये सर्व आचार्यांना दंडवत करतो. ही संपूर्ण सेवा मोड निवासी सगळी मंडळी त्या आदरणीय अण्णांच्या आशीर्वादानं मला ही सेवा करता आली. या सेवेबद्दल म्हणजे मनोमन देवाला प्रार्थना करतो, या सेवेचा स्वीकार व्हावा. सगळ्या संतगणांना, सर्व तपस्विनी साध्वींना, माता भगिनींना दंडवत करतो आणि माझ्या श्रीकृष्ण लीळामृत धर्मवार्तेला या ठिकाणी संपूर्णत्व झालं, पूर्ण झालं अशी उद्घोषणा करूयात. एकदा भगवंताचा जयघोष करू. आजचा विचार थांबवूयात. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. दंडवत. धन्यवाद आदरणीय श्रद्धेय श्री बापूजी. खऱ्या अर्थाने